नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. देव आणि खरे संत माणसात भेद समजत नाहीत. सुमारे 105 वर्षे वयाचे मुधोळ तालुक्यातील कमखेरे गावाचे एक श्रद्धावान असे मामांचे भक्त अजून हयात आहेत. ग्रंथ लेखनाच्या वेळी त्यांना अलीकडे अंधत्व आले आहे. 40-50 वर्षापूर्वी जेव्हा भारताच्या शहरी भागात सुद्धा असाध्य रोगावर उपचार व्यवस्था यथातथाच होती, त्या काळी ग्रामीण व मागासलेल्या भागात मोठ्या रोगावर उपचार जवळजवळ नव्हतेच म्हटलं तरी चालेल. काही वैद्य, वनस्पती औषध किंवा मंत्रतंत्र किंवा देवधर्म याशिवाय गोरगरिबाजवळ अन्य मार्ग नव्हतेच. अशा काळी असंख्य ज्ञानी सत्पुरुषांनी सामान्य गरीब माणसांना अचूक लागू होणारे औषध सांगून बरं केल्याचे मोठे इतिहास आढळतो. संत प्रसिद्धी आणि पैसा याच्या जराही अपेक्षा न करता अफाट कार्य करतात हे अनेकांना ठाऊक नाही, तर अनेकांना खरी वाटणारही नाही. आज 1994 मध्ये गारगोटीत प.फू. कृष्णमक्का तसे कार्य करत आहेत. लेखकांचे सद्गुरू विश्वंभर महाराज तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही बाबत सारखेच पारंगत असल्याचे सतत दिसत होते. सारांश: बाळूमामांनी जनसामान्यांना सदाचार, कर्तृत्व पालन, नीतीचे आचरण शिकवले. त्याचबरोबर असंख्य माणसांना रोगातून मुक्त केले आहे. 20व्या शतकाअखेर आजही कित्येक सत्पुरुष डॉक्टरांच्या हातून बरं न होणारे रुग्ण बरं करीत असतील यात शंका नाही. हे सत्युषी केराप्पा निंगाप्पा कळणवर, मुक्काम कमखेरी येन तारुण्यात आजारी होता. औषध उपचाराचा काही उपयोग होत नव्हता. त्यांना चालता येत नव्हतं. एवढंच नव्हे तर बसताही येत नव्हतं. अखेर सुदैवाने निंगापूर गावी मामांच्या भेटीचा योग आला. दर्शन झालं. मामांनी आपल्या नौकराला केराप्पांना चहा द्यावा असे सांगितले. चहा पिल्यानंतर मामांच्या जवळपासच केराप्पा पडून राहिला. रात्र गेली, सकाळ झाली. काहीसा आराम वाटू लागला. नमस्कार करून केराप्पाने घरची माणसं परत निघाली. तेव्हा मामा केराप्पाला म्हणाला, तुला भरपूर आयुष्य आहे, काळजी करू नकोस. 1 महिन्यानंतर मला भेटून जा. 1 महिना गेला. मामा कर्नाटकातून कोकण भागात परतले. आदमापूर परिसरात चिक्कोत्री नदीकाठी गलगली येथे त्यांचा तळ असताना केराप्पा दर्शनाला आले. त्यांची तब्येत सुधारली होती. एखाद्या व्यायामपटू पैलवानासारखे ते दिसत होते. मामांचे दर्शन झाल्यावर मामांनी केराप्पांना आशीर्वाद दिला. तो मोठा, प्रसिद्ध, लोकप्रिय आणि नावाजलेला शाहीर होशी. मामांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच शाहीर म्हणून केराप्पाची प्रसिद्धी झाली. सर्व लोक त्यांना शाहीर केराप्पा या नावानेच ओळखतात. त्यांना मामांचा दीर्घकाळ आणि अगदी जवळून सहवास घडला आहे. नमुना दाखला अशा त्यांच्या काही आठवणी इथे दिल्या आहेत. स्वतः केराप्पा, बाळूमामा, व्यंगप्पा, तुळशीगिरी, आदमापूरचे इनामदार व शिंगाडे वगैरे आप्पाच्या वाडीच्या यात्रेला चालले होते. वाटेत वेदगंगेच्या तीरावर कुर्ली या गावात आल्यावेळी 2 मुसलमान धर्माच्या स्त्रिया बाळूमामांच्या दर्शनाला आल्या. आपल्या सेवा कार्याला त्या दोघींनी चहा देण्यास आज्ञा केली. मुळे महाराज सद्गुरूंनी दिले चहा. पुढीची हा चहा असे. यथाकाळी मुसलमान बाईला मुलगा झाला. मामांचा मुक्काम मुरगुडजवळ सुरूपल्लीच्या शिवारात असताना त्या दोघी बाया मुलाला घेऊन मामांना भक्तिभावाने नमस्कार करून गेल्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. असंच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.